पाणी आंघोळ करूनच गेला. तो परत काय आला नाही. तो आम्हाला भेटायला किती वाईट दुश्मन मानत असो तरी अशी घटना कोणाच्याही बाबतीत घडू नये. हा अत्यंत मोठा धक्का आमच्या संपूर्ण गिम्हवणे गावालाच बसलेला आहे. पूर्ण त्यांच्या दुःखात सगळे सहभागी आहोत. नमस्कार. TV9च्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी स्नेहिल. पोलादपूरच्या आंबेनळी घाटात कोकण विद्यापीठाच्या बसला भीषण असा अपघात झाला आणि होत्याचं एका क्षणातच नव्हतं झालं. खोल दरीत बस कोसळल्यानं 30 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आणि गिम्हवणे गावावर शोककळा पसरली. नियतीनं असा खेळ केला की अपघातात 4 चुलत भावांचा देखील एकाच वेळी करुण असा अंत झाला. महाबळेश्वरला सहलीला जाणं गिम्हवणे गावातल्या 7 जणांच्या जीवावरती बेतलं. यात 4 चुलत भावांचाही समावेश आहे. काळानं अशी काही झडप घातली की 4 चुलत भावांना एकाच वेळी हिरावून नेलं. बसच्या अपघातात संजीव झगडे, संतोष झगडे, सचिन झगडे आणि संदीप झगडे यांचा जागीच मृत्यू झालाय. मृत्यूची बातमी समजली आणि कुटुंबियांवरती आभाळच कोसळलं. संदीप मारुती झगडे, त्यांचे 2 मुलगे आहेत. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांचे आई वडील आहेत, भाऊ असा त्यांचा परिवार आहे. संजीव वसंत झगडे, त्यांची मिसेस, एक मुलगा एक मुलगी, 2 मुली आहेत त्यांना असं. आणि संतोष मारुती झगडे, त्यांनासुद्धा 2 मुली, त्यांचे आई वडील असं त्यांचा परिवार आहे. आणि चौथे आपले सचिन झगडे, सचिन चंद्रकांत झगडे, त्यांना एक मुलगी, त्यांची आई, भाऊ असं त्यांचा परिवार आहे. मोठा धक्का बसलेला आहे सगळ्यांना आणि ही दुर्दैवी गोष्ट घटनाही घडलेली आहेच. काय त्याचं आम्हाला भरपूर वाईट वाटलं सगळ्यांना. या घराकडे साऱ्या गावकऱ्यांची पावलं वळली. कालपर्यंत आपल्या सोबत असणारे चौघेही आज नाहीत यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत नाहीये. अक्षरशः पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं. अक्षरशः बालपणापासून आम्ही एकत्र वावरलेलो, त्यामुळं हा अत्यंत मोठा धक्का आमच्या संपूर्ण गिम्हवणे गावालाच बसलेला आहे. आणि यातून आता त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकवटलेले आहोत. तर येऊन त्यांचं सांत्वन करणं हाच आमचा एक प्रामुख्याने जो आमचा हा प्रयत्न करण्याचा आहे. आणि हे सगळे आमचे वर्गमित्र असल्यामुळे आम्ही मुंबईवरून त्यांच्यासाठी खास इकडे आलो. जळगाव पांगरवाडीतही दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे. कोकण विद्यापीठाची ही बस जी आहे ती दरीमध्ये कोसळली आणि काही क्षणातच कधीही भरून न निघणारं असं नुकसान झालं. आज भांबीड आणि कदम कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळलाय. सकाळी 6 वाजता तो इथनं निघून गेला. तो काय रत्नागिरी जिल्ह्यातल्या जळगाव पांगरवाडीत शोककळा पसरली. कोकण विद्यापीठात वाहन चालक म्हणून काम करणारे प्रशांत भांबीड यांना कुटुंबियांनी कायमचं गमावलंय. 4 वर्षांपासून प्रशांत विद्यापीठात कामाला होते. चालक असल्यानं प्रशांत सकाळी 6 वाजताच घरून निघाले, ते कधीही न परतण्यासाठीच. परत काय
आला नाही तो आम्हाला भेटाय. सहलीला निघण्याआधी प्रशांत यांनी वडिलांचा वाढदिवस देखील साजरा केला. वडिलांना केक भरवला. सकाळी बसला अपघात झाला आणि बाप लेकाची कायमचीच ताटातूट झाले. आता नुकताच 4 वर्षापूर्वी कामाला लागलेला होता तो, आणि सकाळी 6 वाजता तो इथनं निघून गेला. तो काय आम्हाला पण दिसलं नाही. आदल्या दिवशी वडिलांचा वाढदिवस होता. पप्पानं केक आणला, त्यांनी भरवलं बिरवलं नाही. सकाळी लवकर निघून गेला तो. काय गार पाणी आंघोळ करूनच गेला. तो परत काय आला नाही तो आम्हाला भेटाय. प्रशांत अगदी हसत खेळत जगणारा, गावकऱ्यांच्या मदतीला धावणारा म्हणून प्रशांतची ओळख. पण आता मात्र प्रशांत गावकऱ्यांसाठी कधीही धावून येणार नाही. अगदी लोकांमध्ये तो अगदी मिळून मिसळून राहणारा मुलगा होता. आणि दुसरी गोष्ट अशी होती की पूर्वीपासून तो ड्रायव्हिंग आणि मेकॅनिकल ह्या क्षेत्रामध्ये काम करायचा. आणि लहानपासून तो अगदी गाडी कार चालवणंही शिकला होता. काल सुद्धा तो जाताना काही घरी असं सांगून गेला की मी जातोय फोनवर, आणि काही आलेलंच नाही. एकत्र कुटुंब असले सगळं आमचा परिवार आहे. तो पूर्वीपासून अगदी सगळ्यामध्ये मिळून मिसळून राहणारा माणूस असायचा. असं काही वेगळं ड्रायव्हिंग चालवणं मिळणं ह्याचं असं वेगळं ह्याच्यामध्ये काही फालतूगिरी त्याकडे काहीच नव्हती. अगदी चांगला ड्रायव्हिंग करणारा, चांगला अगदी ट्रॅक्टर ड्रायव्हर होता तो. आणि खूप जण त्यांना घेऊन जायचे. फ्लॅटमध्ये सुद्धा चांगल्या गाडी त्याकडून न्यायची असेल तर त्याला घेऊन जायचे. जाळगावातल्या आणखीही कुटुंबियांवरती असाच दुःखाचा डोंगर कोसळला. 30 वर्षीय पंकज कदम कोकण विद्यापीठात 5 वर्षांपासून नोकरी करत होते. गेल्या वर्षीच त्यांचं लग्नही झालं होतं. पण वर्षभरातच आता कुटुंब उद्ध्वस्त झालंय. म्हणजे 1 वर्षापूर्वी माझ्या नंदे बरोबर त्यांचं लग्न झालं. पण इतका मनमिळावू स्वभाव आणि इतका चांगला माणूस शोधून सापडला नसता. आणि ही दुर्घटना म्हणजे काळाने आमच्यावर घातलेला मोठा घाला आहे असं मला वाटतंय. अशी घटना आपण कोणालाही आपलं जरी किती वाईट दुश्मन मानत असू तरी अशी घटना कोणाच्याही बाबतीत घडू नये. म्हणजे एवढं भयानक आमच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. प्रशांत भांबीड असो की पंकज कदम हे सोबतच काम करत होते. पण काळानं आता असा घाला घातला की दोन्हीही कुटुंब कायमची उद्ध्वस्त झालीत. विनायक डावरून, TV9 मराठी, जाळगाव, रत्नागिरी. तर पोलादपूर घाटामध्ये कोकण कृषी विद्यापीठाची बस जी आहे ती दरीत कोसळली. मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये जितक्या जणांचे बळी गेले तितकीच नियतिकीर्ती कठोर आणि क्रूर आहे याचं उदाहरण गिम्हवणे या गावामध्ये मात्र पाहायला मिळालं. कारण या गावात एकाच वेळी तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला. यापेक्षा याच गावातील तेलीवाडीतील 4 चुलत भावंडांचा देखील या अपघातात दुर्दैवी अंत झाला. संजीव झगडे, संतोष झगडे, सचिन झगडे आणि संदीप झगडे अशी या 4 भावंडांची नावं आहेत. या 4 त्यांचं कुटुंब देखील अवलंबून होतं. त्यांच्या जाण्यानं झगडे कुटुंबाला मात्र मोठा धक्का बसलाय. या 4 भावांचे मृतदेह आज सकाळी गिम्हवणे या गावामध्ये आणण्यात आले. या 4ची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाली होती. काल दिसणारा माणूस आज या जगात नाही याचं दुःख संजीव, संतोष, सचिन आणि संदीपच्या घरात पाहायला मिळालं. घरातील माणसांचा फक्त आणि फक्त आक्रोशच यावेळेस कानावर पडत होता. या 4चे मृतदेह एकाच वेळेस अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. त्यावेळेस मात्र संपूर्ण गावाच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळालं. झगडे कुटुंबातील त्यांची चुलत भावंड आणि गावकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी मनोज लेले यांनी. त्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आणि याच्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवरती काळानं घाला घातला. मात्र याचा सर्वात मोठा फटका हा गिम्हवणे गावाला बसलेला पाहायला मिळतोय. कारण का या वाडीमधले जवळपास 7 मृतदेह या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. आणि याच्यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जण आहेत. झगडे कुटुंबीय यामध्ये आहेत. आपल्यासोबत त्यांचे चुलत भाऊ आहेत. झगडे कुटुंबियांचे एकाच कुटुंबातील 4 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्यांचे भाऊ आहात. आत्ताच या ठिकाणी सगळे मृतदेह आलेले आहेत. काय काय सांगू शकाल, कोण कोण याच्यामध्ये होते आणि काय काय नेमके याच्या घरची परिस्थिती काय काय आहे? संदीप मारुती झगडे, त्यांचे 2 मुलगे आहेत. त्यांना 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. त्यांचे आई वडील आहेत, भाऊ असा त्यांचा परिवार आहे. संजीव वसंत झगडे, त्यांची मिसेस, 1 मुलगा 1 मुलगी, 2 मुली आहेत त्यांना असं. आणि संतोष मारुती झगडे, त्यांनासुद्धा 2 मुली, त्यांचे आई वडील असं त्यांचा परिवार आहे. आणि चौथे आपले सचिन झगडे, सचिन चंद्रकांत झगडे, त्यांना 1 मुलगी
त्यांची आई भाऊ असं त्यांचा परिवार आहे. बरोबर आहे. तुम्ही त्यांच्या एका कुटुंबामधल्या आहेत. किती मोठा धक्का आहे या सगळ्या कुटुंबाला आणि झगडे परिवाराला? आता काय मोठा धक्का बसलेला आहे सगळ्यांना आणि ही दुर्दैव घटनाही घडलेली आहेच. काय त्याचं आम्हाला भरपूर वाईट वाटलं आहे सगळ्यांना. या 4 फॅमिलीज आहेत ती सावरताना खूप कठीण वाटते. हो, आज त्यांच्यावरती सगळं अवलंबून होतं ना. जे काय होतं ते त्यांच्यावर अवलंबून आज, त्याच्यामुळे थोडंसं त्यांना हे करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हे 4 जे झगडे कुटुंबीमधले आहेत ते नेमके कुठल्या कुठल्या पदावरती होते विद्यापीठामध्ये? अच्छा, सगळे आज जे संदीप मारुती झगडे हे ड्रायव्हिंग करायचे आणि संतोष मारुती झगडे हे क्लार्क होते, संजीव वसंत झगडे हे सर क्लार्क होते आणि सचिन चंद्रकांत झगडे हे सर क्लार्क होते. बरोबर आहे. या बघता की गिभोणे गावामध्ये झगडे कुटुंबियावरती हा सगळा काळाचा डोंगर पसरलेला दिसतो आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये सदस्य एक आहात. काय जेव्हा बातमी आली तेव्हा नेमकं तुम्हाला काय वाटलं? आम्हाला जेव्हा बातमी आली साहेब त्यावेळेस एकदम आम्ही म्हणजे अक्षरशः म्हणजे आमचं सगळं हेच होऊन गेलो. आम्हाला काय सुचत नव्हतं. बरोबर आहे. झगडे कुटुंबाप्रमाणे गिभोणे गावातले तब्बल 7 लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया. जर काय सांगू शकाल, 7 लोक आहेत गिभोणे गावात, सर्वात मोठा धक्का या गावाला बसलेला पाहायला मिळतोय. काय कशा पद्धतीनं तुम्ही सगळे ग्रामस्थ एकजुटीने या सगळ्या परिवाराच्या मागे उभे आहात? काय जेव्हा बातमी आल्यानंतर कळलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? काय या कुटुंबाच्या मागे तुम्ही उभे राहिलात? अक्षरशः पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं. अक्षरशः बालपणापासून आम्ही एकत्र वावरलेलो, त्यामुळं हा अत्यंत मोठा धक्का आमच्या संपूर्ण गिमवणे गावालाच बसलेला आहे आणि यातून आता त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकवटलेले आहोत. बरोबर आहे. अश्रू अनावर झालेल्या ग्रामस्थांना खऱ्या अर्थानं आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत. काय सांगू शकाल तुम्ही, कशा पद्धतीनं तुमच्या इथल्या त्यांच्या कुटुंबाला तुम्ही आधार देताय? काय काय परिस्थितीतून सामोरं जाताय तुम्ही? तर येऊन त्यांचं सांत्वन करणं हाच आमचा एक प्रामुख्याने जो आमचा हा प्रयत्न करण्याचा आहे. आणि हे सगळे आमचे वर्गमित्र असल्यामुळे आम्ही मुंबईवरून त्यांच्यासाठी खास इकडे आलो होतो आणि हे ऐकल्यानंतर टी व्हीवरती ऐकल्यानंतर ॲक्च्युअली आम्हाला धक्काच बसला आणि ज्या पद्धतीने आम्हाला येता येईल त्या पद्धतीने आम्ही येण्याचा प्रयत्न केला इकडे. आणि हे आमचे सगळे मित्र परिवार आहे सगळे, ह्या लोकांनी ज्याच्या परीने जसं प्रयत्न करता येईल त्या प्रयत्नाने करून रात्रंदिवस तिथे रात्र राहून वापरून सगळं करून आता सकाळी सगळ्यांना घेऊन आलेत आणि म्हणजे पूर्ण त्यांच्या दुःखात सगळेच सहभागी आहोत आणि जी आमच्याकडे करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू. बरोबर आहे. खरं अर्थानं बघितलं तर गिभोणे गावाला या सर्वात मोठा फटका या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय. एकाच गावातले जे 7 लोक आहेत ते या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा सगळा जो गाव आहे तो या कुटुंबाच्या मागे सध्या सांत्वनाच्या मागे लागलेला आहे. लागेल ती मदत आणि सांत्वनाचा या ठिकाणी आपुलकीचा असा हात देण्याचा प्रयत्न इथल्या ग्रामस्थांनी केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन अनिकेत होलमसह मनोज लेले, गिभोणे, रत्नागिरी. या संपूर्ण घटनेनंतर खरं तर या अपघातात एका व्यक्तीनं मात्र मृत्यूला चकवा दिला. कोण होता ती व्यक्ती पाहूया या ब्रेकनंतर. कोकण कृषी विद्यापीठावरच एक प्रकारे काळानं घाला घातला. विद्यापीठाची यंग ब्रिगेडचं मृत्यूनं गिळंकृत केलेली आहे. पण काही जण असेही आहेत की ज्यांनी मृत्यूला देखील चकवा दिला. पाहूया या रिपोर्टमध्ये. हाच तो शेवटचा फोटो आहे. यातून प्रकाश सावंत देसाई सोडले तर आज कुणीही बचावलेलं नाही. पण मृत्यूची संख्या वाढली असती. दैव बलवत्तर म्हणावं की आणखी काय. स्वप्नील देसाई आणि इसाक शेख आज जिवंत आहेत, कारण ऐनवेळी त्यांनी सहलीला जाणं टाळलं. माझ्या मिसेसची तब्येत खराब झाल्यामुळे मला जावं वाटलं नाही, त्यामुळे मी गेलो नाहीये. त्यामुळे मी राहून गेलो. पहिल्या दिवशीपर्यंत कन्फर्म होता. गावडे सर म्हणून आमचे लिपिक आहे, त्यांनी मला फोर्स केलेला, चला तुम्ही आमच्यासोबत, काही माणसं आमची कमी होणार आहेत, तुम्ही ॲडजस्ट होताल, चला तुम्ही, असं बोलले. पण माझं त्या पहिल्या दिवशी राहून गेलो जाऊन, त्यामुळे मी राहूनच गेलो. ते गेलेच. दैव माझं बलोत्तर आहे, पण माझ्या सहकाऱ्यांचं दैव बलोत्तर झालं नाही. मी आत्ताच तिथून आलेलो आहे. परिस्थिती सगळी बघून आलेलो आहे. पाहावं असं वाटत नाही. माझे सगळे मित्र आज गेलेले आहेत. स्वप्नील देसाई यांची ही तब्येत बिघडल्यानं त्यांनी सहलीला न जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मित्रांना हॅपी जर्नी असा संदेश पाठवला. मला जरा बॅक पेन्स आणि थोडं बॉडी पेन्स सुरू झाले होते, त्याच्यामुळे मी जाणं टाळलं. संध्याकाळपर्यंत मी शेवटी साहेबांना सांगितलं की सर मी काही येऊ शकत नाही आहे,
जे आमचे आता OS यात पण एक्सपायर झालेत, ते मला म्हणत होते देसाईचं नाही. मी त्यांना उलट म्हटलं की सर हॅपी जर्नी त्यांना बोललो, पण म्हटलं मी काही येऊ शकत नाही. त्यामुळे म्हटलं मी जाणं माझं कॅन्सल झालं. संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान मी कॅन्सल केलं माझं जाणं. अपघाताची भीषणता तेव्हा कळली तुम्हाला की काय आहे ती, तेव्हा नेमकं पायाकडची जमीन सरकली म्हणजे सरकली की आम्ही पटापट सगळ्यांनी ठरवलं की चला निघूया. ऑफिसमध्ये आम्ही सगळे जमा झालो आणि तसेच महाबळेश्वरला गेलो. पण तिथं बघितल्यानंतर कळलं की कोणी जिवंत असण्याची शक्यताच मावळली होती. इसाक शेख आणि स्वप्नील देसाईच वाचले असणे तर 7 जणांचं नशीब बलवत्तर होतं. कारण एकूण 40 जण सहलीला जाणार होते, पण ऐनवेळी काही कारणास्तव जाता आलं नाही. जाताना त्यांनी विद्यापीठाची गाडी मागितलेली होती, त्या संबंधीचं त्यांनी इंडियन दिलेलं होतं. 40 जणांनी इंडियन दिलेलं होतं आणि ते 40 पैकी 30 सीटर गाडी असल्यामुळे 40 जणांनी इंडियन दिलेलं होतं आणि त्यापैकी 31 लोक गेलेली होती. उर्वरित काही ना काही कारणाने गेलेली नव्हती. की आम्हाला अशी बातमी कळली की एक आमचा कर्मचारी चालत आला वरती, प्रकाश सावंत देसाई, आणि त्याने ही बातमी दिली. अधिक आम्हाला असंही कळलं की 25 फूट खोल दरीत गेली. म्हटलं एक चालून येतोय आणि 25 फूट दरीत आहे म्हणजे आम्ही सेफ आहोत. आम्ही सगळी लोक इथनं गेलो, बरोबर आमचे डॉक्टर्स घेतले, का तर आम्हाला माहिती होतं सगळे आमचे वाचले. पण ज्यावेळी आम्हाला 17 कॅज्युअलिटी आहेत कळलं आणि नंतर कालांतराने कळायला लागलं, त्यावेळी त्या धक्क्यातनं सावरणं अजूनही आम्हाला शक्य नाही. सोबत हसत खेळत काम करणारे आणि सुखदुःखात सहभागी होणारा ग्रुपच अशा प्रकारे संपून जाईल अशी पुसटशीही कल्पना या बचावलेल्या मित्रांना कधी स्वप्नातही आली नसेल. या बचावलेल्या कर्मचाऱ्यांचं काम करण्याचं ठिकाण तर एकच होतं. आता त्यांच्यासोबत त्यांचे ते 30 मित्र नसतील, पण आठवणी पाणावलेल्या डोळ्यासमोर कायम उभ्या राहतील. विनायक डावरूंसह मनोज लेले, TV9 मराठी, दापोली. कधी कुणाचा जीव जाईल हे काही सांगता येत नाही. कोकण विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही असंच घडलं. सहलीसाठी मजामस्ती करत बस पुढे पुढे जात होती, पण एका जोकनं 30 जणांचा जीव घेतला. बसमध्ये सुरू होत्या गप्पा, अधूनमधून सुरू होते विनोद. बस चालकानेही दिली विनोदाला दाद. विनोदाला दिली दाद, 30 जणांचा झाला घात. एका विनोदानं घेतला 30 जणांचा जीव. एका विनोदानं आनंदावर पडलं विरजण. आनंद, विनोद, किंकाळ्या, शोक. 30 घरं बुडाली शोकसागरात. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातून कर्मचाऱ्यांना घेऊन सहलीला निघालेल्या खासगी बसला शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटातील दाभिल टोक या ठिकाणावरून ही बस 800 फूट खोल दरीत कोसळली. अपघातात 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. दरीत कोसळताना प्रकाश सावंत देसाई ही व्यक्ती बसमधून बाहेर फेकली गेली. त्यांनीच घाटातून वर येऊन या घटनेची माहिती विद्यापीठाला कळवली आणि त्यानंतर या भीषण अपघाताची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. पहिला फोन मला अजितचा आठवला. अजितला फोन केला, म्हटलं असं असं झालंय. पोलीस स्टेशनला फोन केला, तो नंबर पाठवता आणि मग सगळं. रस्ता सरळ असताना बस दरीत कशी कोसळली, नेमकं काय घडलं होतं त्यावेळी? ही जागा अपघात प्रवण होती का? अपघात नेमका कशामुळे घडला? तर यासोबतच बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ब्रेकनंतर पाहूया महाफास्ट न्यूज 100.